नमस्कार. काहीतरी हटकेमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण खरंच काहीतरी हटके करतोय. आपल्या गृहिणींसाठी खास पुरणपोळ्या, उकडीचे मोदक आणि कांदा भजी ते पण साई सागर केटरर्स पुणे इथून. त्यांचे देशात-विदेशात, परदेशात सगळीकडे फराळ आणि पुरणपोळ्या, उकडीचे मोदक जातात. लहान छोटा व्यवसाय करण्यासाठी पण हा खूप चांगली संधी आहे. तर नक्की हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला हा कसा वाटला तर. चला तर मग भेटूया साईसागर केटर्समध्ये सागर दादा याला. नमस्कार सागर दादा. न नमस्कार. आज आपण काहीतरी हटके तू आम्हाला काही हटके गोष्टी सांगणार आहेस. नक्की. पहिले तर मला एक सांग, की तू हे केटरिंग बिझनेसमध्ये कसा काय आलास? मी ॲक्चुअली लहानपणापासूनच ह्या सगळ्या गोष्टींची आवड होती आणि कॉलेज शिकत असताना भरपूर लोकं म्हणायची, की तुमच्या हाताला चव आहे. मग इतर सगळ्या गोष्टी जॉब झालं किंवा इतर ठिकाणी काही हं. बाकीचं काम झालं. पण ते त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण एक असं आनंद नव्हता भेटत आणि म्हणलं चला आपल्याला ही जी कला येते कुकिंगची तर आपण हेच पुढे वाढवायला काय हरकत आहे. मग हे आपण सुरू केलं हे. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती जेव्हा तू कुकिंगमध्ये आलास किंवा हे सगळं? घरच्यांची प्रतिक्रिया अशी होती, की म्हणजे मेन मुळात आमच्या घरी असं कोणी करणारं नव्हतं. म्हणजे हं, सगळेजण जॉबच करणारे आहेत. पप्पा माझे पोलीस होते हं. आणि मेन म्हणजे असं झालं, की आपण नोकरी करायची, व्यवसाय नाही करायचा. मेन म्हणजे आपण मराठी आहोत बरोबर. असं घरून म्हणणं यायचं. पण म्हणलं नाही आपण काहीतरी केल्याशिवाय कसं माहीत पडणार ना. मग आपण हे सुरूच केलं आणि सुरू झालं ते म्हणजे तो गती मिळाली आणि ती राजधानीच झाली हां, तुझी. राजधानी झाली ती पूर्ण असं झालं. बरं आहे. मग आता तू आज आपल्या गृहिणींना म्हण किंवा घरचे आपले जे तुझे सगळे बांधव आहेत, जे आपले प्रेक्षक आहेत, त्यांना तू काय रेसिपीज दाखवणार आणि ते का दाखवणार आहेस? म्हणजे खासियत काय आहे तुझी? खासियत म्हणजे आपले महाराष्ट्रीयन स्पेशल असलेले आपले उकडीचे मोदक, जे हं. घरोघरी प्रत्येकाच्या घरी बनतात. येस. बाकीचे जे गोड पदार्थ आहेत, जसं की प्रत्येक प्रांतातला काही पदार्थ असेल, जसं रसगुल्ला किंवा हं. मैसूर पाक असेल किंवा घेवर आपण म्हणूया. हे काय 500 वर्ष, 200 वर्ष, 100 वर्षापासून ते सुरू झालेलं आहे. बरोबर. पण उकडीचा मोदक हा 10,000 वर्षापूर्वीपासून बनवला जातोय. ओह! म्हणजे आणि मेन म्हणजे कसं त्याच्या पाठीमागे एक आरोग्यदायी पण बाबी जडलेल्या आहेत त्या हं. उकडीच्या मोदकाला. जसं की नारळ आणि गूळ आपल्या मेंदूला बुद्धिवर्धकाचं काम करतं. हं. तांदूळ हे पचायला हलका आणि शरीराला ऊर्जा देणारा घटक आहे. बरोबर. मग त्याच्यामुळं आणि मेन म्हणजे म्हणून तर तो गणपतीचा प्रसाद का तर गणपती हं. बाप्पा आपला बुद्धिमान देवता आहे. बरोबर. म्हणून तर तो त्याला एक देण्याचं सिम्बॉल आहे, की नाही का उकडीचा मोदक हा गणपती बाप्पासाठी का तर अर्पण करतो तो सगळं. उकडीचा मोदक खाल्ल्यानंतर तुमची बुद्धी तेवढी तल्लख होतो. तल्लख होते. म्हणून तो अशा सिमिलर गोष्टी आहेत प्रत्येक ह्याच्यासाठी. तर बरोबर. आज आपण आपल्या सगळ्या जे आपण प्रेक्षकांना. प्रेक्षकांसाठी आपण माझा जो स्पेशल आहे उकडीचा मोदक तो आपण दाखवणार आहोत. मेन आपले मोदक बनवण्याची खासियत अशी आहे, की सगळेजण पाण्यातला मोदक करतात, पाणी वापरून. तर आपण दुधातला बनवणार आहोत. म्हणजे जनरली ज्याला पाण्यातला हवा तो पाण्यातला बनवू शकतात आणि दुधातला हवा तो दुधातही बनवू शकतात. पण दुधातला बनवण्याचं कारण असं, की तो मोदक खूप चविष्ट लागतो. तर आपण आता त्याची प्रोसेस सुरू करूया. पातेलं तापत ठेवलेलं आहे आपण. ह्याची मापं अशी आहेत, की जेवढं तुम्ही पीठ घेणार आहात ज्या वाटीनं, तर तेवढंच आपल्याला दूध घ्यायचंय. आता ह्या दुधामध्ये आपल्याला गाईचं साजूक तूप एक साधारण 2 चमचे आपल्याला टाकून द्यायचे. नॉर्मली आपण ह्याच्यामध्ये पाणी असेल तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकतो. पण जर दुधामध्ये मीठ टाकलं तर ते दूध फाटू शकतं. म्हणून आधी आपल्याला ते उकळी येऊन द्यायची आणि जे आपण पीठ घेतलंय तांदळाचं, हे जे तांदळाचं पीठ घेतलंय, हे तांदळाचं पीठ म्हणजे आपला आंबेमोहोर तांदूळ आहे. तो धुवून वाळवून तो दळून आणलेला आहे. तर ह्याच्यामध्येच आपल्याला मीठ टाकायचंय. मीठ साधारण किती टाकायचं? हां. एक साधारण 1 वाटी तांदळाचं पीठ आहे, तर एक साधारण एक अर्धा चमचा आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. जास्त खूपही खारट नाही होतात का? टाकायचं, खूपही नाही टाकायचं, नाहीतर मोदक ना फार असे कडक होतात मग. आता बघा आपलं दूध हे जे आहे त्याचं उकळू लागलंय, तर ह्याच्यामध्ये आपल्याला आधी सुरुवातीला अर्धच पीठ टाकायचंय. आजकालच्या ज्या गृहिणी आहेत त्या खूप घाई करतात खरं तर करताना. कारण त्यांना असं सांगितलेलं असतं, की फास्ट करा, गुठळी होऊन न देता करा, म्हणजे त्या घाबरून जातात. तर बघा सुरुवातीला आधी आपल्याला असं ह्या पद्धतीनं करून घ्यायचंय आणि मग ही पद्धत आली, की ह्याच्यामध्ये उरलेलं सगळं पीठ टाकून द्यायचं आणि हे जे ढवळण्याची किंवा एकजीव करण्याची, उकड काढण्याची जी पद्धत आहे, ही एकसारखीच ठेवायची. त्याला कसंही हलवून नाही चालवत.
कारण म्हणजे त्याला एकाच बाजूने हलवणं हा, गरजेचं जसं आहे. घड्याळ फिरतं आपलं त्याच बाजूने आपल्याला त्याला फिरवत राहायचे सतत. मी हे करताना गॅस कमी केलेला आहे, कारण मग ते पीठ जे आहे ते करपायला लागतं खालतून. आता बघा किती छान मस्त आपलं तांदळाचं पीठ जे आहे ते फुललेलं आहे चांगलं. हे बघा कुठेही तांदळाची गाठ नाही राहिली किंवा गुठळी नाही राहिली किंवा कुठं पीठ राहिलंय असंही तुम्हाला नाही दिसणार. हे शक्यतो करताना काय करायचंय आपल्याला, की जाड बुडाचंच पातेलं घ्यायचं आहे आणि उथळ घ्यायचंय. शक्यतो जेवढं छोटं असेल किंवा खोलगट असेल तर ते जरा त्रासदायक ठरतं. आता बघा आपली छान उकड बसलेली ह्याची. आता आपल्याला हे जे आहे, मी गॅस बंद केलंय. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक साधारण अर्धा ते 1 तास आपल्याला उकड बसून द्यायची, म्हणजे मुरत ठेवून द्यायचंय. आता आपण उकड तर काढली. आता आपल्याला जे आतलं सारण आहे तर ते बनवायचंय. त्यासाठी कढई तापत ठेवली. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल तेवढं तूप टाकू शकता. फारही नाही टाकायचं, नाहीतर मग सारण खूप सुट्ट-सुट्ट होतं. मी साधारण 3 चमचे टाकलेला आहे याच्यामध्ये आणि हे जे नारळ आपण घरी खरवडून किंवा खवून घेतलेला आपण असं म्हणूया, तर तो एक साधारण 1 वाटी आहे. तर तो मी ह्याच्यामध्ये टाकून देतो. आणि ह्याच्याच मध्ये आपल्याला हे गूळ आहे. हा जसं 1 वाटी आपण जर नारळाचा चव घेतला असेल, तर साधारण पाऊण वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गोडी तुम्ही आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. मला जरा मोदक जास्त गोड आवडतात आणि आपले जे प्रेक्षक आणि आपले जे ग्राहक आहेत तर त्यांनाही मोदक जरासा गोडसरच लागतो. फिका-फिका शक्यतो कोणी खात नाही. कारण काय होतं, सारण जर तुम्ही थोडंसं गोड केलत ना, तर त्याला जेव्हा आपण तांदळाचं वरून पारी येते, तर ते मॅच व्हायला पाहिजे. म्हणून थोडंसं आपल्याला सारण जे आहे ते गोडसरच करायचंय. आता ह्याच्याचमध्ये तुम्ही काजू, बदाम, खसखस, पिस्ता, मनुके सुद्धा टाकू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही. तर आता मी मनुके वगैरे नाही टाकत, कारण ते मला जास्त नाही आवडत त्याच्यामध्ये किंवा ग्राहकांना नाही. काजूची भरड आहे, एक साधारण 2 ते 3 चमचे आहेत. त्याच्यामध्येच टाकून देतो मी. आणि हे बदामाचे काप आहेत, हेही टाकतोय. पिस्ता वगैरे शक्यतो नाही वापरत मी, कारण काय होतं, काय कधी-कधी एखादा पिस्ता कडवट असतो, खवट असतो. मग ते म्हणजे मिठात खडा पडल्या बनतो ना आपण. त्याच्यामुळे कधी-कधी तो मोदक मग असा कडवट लागतो किंवा खवट लागू शकतो. म्हणून मी पिस्ता वगैरे नाही टाकत त्याच्यामध्ये. आणि खसखसही नाही घालत, कारण खसखसीनं काय होतं, जर मोदक आपल्याला 3 दिवस पुढे ठेवायचा असेल, तर त्याला वास यायला लागतो. आता ह्याच्यामध्ये जे व्यवसाय करणारे आहेत किंवा नवीन व्यवसाय करू इच्छितात, ज्या गृहिणी आहेत किंवा मुलं आहेत किंवा ज्याला एक असं काहीतरी करायचं आहे स्वतःचं, तर त्यासाठी पण एक आपण टिप्स देऊ शकतो, सांगू शकतो, की आता आपण मोदक बनवतच आहोत ना, तर ज्यावेळेस आपण मोदक बनवू, तर तो तयार केलेला मोदक न उकडता तुम्ही डीप फ्रीजला टाकू शकता. तो महिन्याच्या महिना राहतो. इव्हन आता माझे जे काही कस्टमर आहेत, तर ते काय करतात, तयार केलेला मोदक डीप फ्रीजच्या त्यांच्या छोट्या पेटीमध्ये घेऊन परदेशात जातात आणि तिकडे महिना-महिनाभर ते मोदक खात राहतात. जेव्हा पाहिजे तेव्हा ते त्याला स्टीम दिली किंवा ओव्हनमध्ये गरम केला तरी तो मोदक चांगलाच लागतो. दादा, तू गूळ वापरलायस, पण काही ठिकाणी साखर वापरतात. तर साखरेचंही प्रमाण तसंच आहे का बदलतं? हो, साखरेचे प्रमाण तसंच असतं. पण काय होतं, साखरेच्यानी ना मोदक फुटतात आणि मग त्याच्यामध्ये ते पाणी बाहेर येतं किंवा मग आपला जो मोदक आहे तो पांढरट नाही दिसत, तो काळा दिसतो हं. मेन म्हणजे. म्हणून शक्यतो गुळच वापरायचा आणि जसं मी मगाशी म्हणलं, की गूळ आणि खोबऱ्याचं कॉम्बिनेशन हे बुद्धी बलवर्धक आहे आपण म्हणू शकतो. साखर हे कसं आवडीनुसार लोकं ज्याला जे हवं तसं ते करू शकतात. गुळात आयनही असतं. दादा, तू आत्ता गणपतीमध्ये किती उकडीचे मोदक साधारण बनवून म्हणजे तुझे विकले जातात? माझे पहिल्या दिवशी एक साधारण 10,000 मोदक मी दिले होते. हो. त्यासाठी जवळ-जवळ 24-23 जणी महिला काम करत होत्या माझ्यासोबत. ते पण म्हणजे कसं आमचं दिवाळीचा फराळ चालू असतो कंटिन्यू. मग ते गौरी हरितालिकेच्या आधी सगळा फराळ गेलेला असतो. परदेशातलाही असेल किंवा पुण्यातला असेल सगळा. पण काय होतं, मग त्यावेळेस रात्रभर आम्ही नारळ खवला, सारण बनवलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच पहाटे उकड काढून संध्याकाळपर्यंत आपले सगळे मोदक गेले सुद्धा होते. हो. म्हणजे आणि बरेच वेळा जिथे तुला उकडून नाही देता आले, तिथे तू नॉर्मल दिलेस आणि मग लोकांनी घरी लोकांनी उकडले. घरी जाऊन ते उकडले. उकडले. म्हणजे
आणि जर नवीन गृहिणींना हा उद्योग जर सुरू करायचा असेल, हं. तर तू काय-काय टिप्स देशील? म्हणजे लायसन्स वगैरे किंवा हो. ह्याबद्दल थोडं सांगशील जर का? तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर भविष्यात कोणती अडचण येऊ नये, तर त्यासाठी तुम्हाला फूड लायसन काढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. जिथं तुम्ही व्यवसाय करताय त्याचं शॉप ॲक्ट असतं ते काढणं महत्त्वाचं आहे किंवा आत्ता नवीन आलेलं आहे ते उद्यम आधार कार्ड आहे, ते सुद्धा तुम्हाला काढणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या बाबी असतील, तर तुम्हाला पुढे भविष्यात जाऊन काही कर्ज वगैरे काढायचं असेल बँकांसाठी किंवा त्यांना कागदोपत्री जर व्यवहार करायचा असेल, तर ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि झालं शक्य ह्याच्यामध्ये तर तुम्हाला ह्याचा एक न्यूट्रिशन बार म्हणून पण एक घटक असतो. तर तोही तुम्ही काढून घेऊ शकता. जसं की आता हा उकडीचा मोदक आहे, तो हा लॅबला द्यायचा. लॅबवाल्याकडून त्याच्याकडून ते फॅट्स, कोलेस्ट्रॉल, न्यूट्रिशन किंवा एनर्जी किंवा त्याच्यामध्ये जे कार्ब्स वगैरे आपण म्हणतो, तर ते लॅब आपल्याला करून देतं. जसं तसं तुम्ही तुमच्या ब्रँडच्या पाठीमागे तुम्ही ते छापू शकता. म्हणजे स्टिकर हां, स्टिकर स्टिकर. टाइपमध्ये तुम्ही छापू शकता. जसं की 100 ग्रॅममध्ये तुम्हाला किती एनर्जी मिळते. त्याचा फायदा असा की जेव्हा तुम्ही मोठ्या लेव्हलवरती सुरू करता, एखाद्या कुठल्यातरी कंपनीला किंवा एखाद्या आपल्याला बाहेर परदेशात पाठवायचं आहे, तर तेव्हा तो न्यूट्रिशन बार खूप महत्त्वाचा ठरतो. आणि मेन म्हणजे अ, जे जिम करतात लोकं किंवा योगासनं करतात किंवा डाएटवर आहेत, तर त्यांच्यासाठी ते खूप उपयुक्त ठरतं. तुम्ही YouTube आहे किंवा आजकाल ॲप आलेत भरपूर काही-काही त्याच्यावर तुम्ही सर्च करू शकता किंवा अशा काही संस्था असतात जे तुम्हाला ट्रेनिंग वगैरे देतात. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ट्रेनिंग वगैरे घेऊ शकता. दादा तुझ्याकडे ट्रेनिंग देतोस का तू? हो, देतो मी. अ, अ, माझ्याकडे आता कसे 5 स्टार हॉटेल असतील, 7 स्टार हॉटेल हं. असतील, तर तिथले भरपूर मुलं येतात, की आम्हाला सगळं शिकवलेलं आहे. पण काही महाराष्ट्रीयन मुलं आहेत, की त्यांना भाकरी तिथं नाही शिकवली जात किंवा बाहेरचे जे देशातले जे फूड आहे, तर तेच जास्त करून तिथं शिकवलं जातं. मग माझ्याकडे अशी मुलं येतात, की दादा आम्हाला भरल्या वांग्याची भाजी, मग पिठलं जे घरगुती किंवा एखाद्याची जर समजा बायको माहेरी गेली किंवा ज्याचं लग्नच नाही झालेलं, तर त्याला ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. आणि मेन म्हणजे कसं जगण्यासाठी आपल्या निदान एक भाकरी, चपाती किंवा साधं वरण-भातचा कुकर सुद्धा आपल्याला लावता यायला गरजेचं हवा. आहे. हां. आता हे बघा आपलं छान मस्त सुटसुटीत झालेलं आहे. खूप ओलही नाही ठेवायचं आणि खूप कोरडंही नाही करायचं. नाहीतर मग ते आता जो आपण नारळ खावलेला आहे तो मऊ राहत नाही. तो असा चावतो म्हणजे बोचतो आतमध्ये तोंडामध्ये. हे बघा असं मऊ छान एक असं म्हणतो ना आपण असं पडलं पाहिजे व्यवस्थित. आता हे आपण गॅस बंद केलेला आहे मी. आता हे आपण थंड करायला ठेवूया आणि मग आपण उकडीचे मोदक करायला घेऊया. जसं मी जेमतेम काहीतरी 2006 साल असेल. त्यावेळेस समोर मी गौरी गणपतीच्या वेळेस मी त्यांच्याकडे पोळ्या करायला गेलो होतो आणि पोळ्या वगैरे स्वयंपाक करून झाल्यानंतर त्यांनी माझ्या हातावरती ₹500 ठेवले. हो. मग म्हणलं, "अहो हे कशाला?" म्हणजे नाही का. तर ते म्हणले, "मी असंच आलो होतो सहज वगैरे करू लागायला." नाही म्हणले, "तू एवढी मेहनत केली आणि तू एवढं सगळं केलंय, म्हणजे मेन म्हणजे वेळेला आलास तर तेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे." असं तसं वगैरे. मग त्यावेळेस म्हणजे पहिल्यांदा असं झालं, की अरे ह्याचे सुद्धा पैसे आपल्याला मिळतात का? गावाकडं कसं शेजार धर्म आहे, चल जाऊ दे, हं. करून दे. गावाकडं म्हणतो ना भाईचारा वगैरे तसा असतो. पण पुण्यात ह्याचं पण प्रोफेशन आहे हे तेव्हा कळालं, समजलं. म्हणजे तो पहिले तुला प्रोत्साहन जे मिळालं ते हां, तिथून सुरुवात हां. म्हणजे झाली. त्याला पण असं म्हणू शकतो, की गौरी गणपतीचा तो काळ होता. गणपती बाप्पांनी ती तुझ्या स्फुरण दिलं आपण असं म्हणू शकतो त्याला. ऊर्जा दिली एक प्रकारची. दादा तू उकड कशी केलीस आणि पुढे दाखवशील जरा? हां. आता जे आपण कणिक मळून घेतलं होतं तांदळाच्या उकडीचं, गोळा तयार करून झाला. त्याचे छोटे-छोटे गोळे करून आता मी दोन्ही अंगठ्यानी ह्याला तुम्ही तेल, पाणी, तूप लावूनही असं पारी करू शकता. पण त्याने काय होतं जेव्हा तुम्ही मोदक स्टीम करायला ठेवता, तर त्यावेळेस ते काळवंडले जातात. म्हणजे पूर्ण असे काळे वगैरे पडतात. मी पीठ का लावतो? ह्याला पीठ पण लागतं आणि जेव्हा हे उकड बसते, तेव्हा हे पीठ पण फुललं जातं वाफेवरती आणि मोदक आपला पांढरा आणि मऊसूत राहायला मदत होते. हे तांदळाचंच पीठ आहे? तांदळाचंच पीठ आहे. ज्या अच्छा. पिठानं आपण उकड घेतली ना, तर तेच पीठ आहे. आता हे मी दोन्ही अंगठ्यानी वगैरे हे पाची बोटाची आपली ही कमाल असते खरं तर. ह्यानी मधला जो स्पेस आहे तो एकसारखा करायचा आणि ह्याने कड सांभाळायची. चिरून फाटून वगैरे द्यायची नाही. शक्यतो जर तुमची उकड चांगली असेल तर कड फाटत नाहीये. आणि जर असं करताना जर तुमची कड फाटत असेल, चिरत असेल, तर समजून जा तुम्हाला पीठ मळण्याची अजून गरज आहे. खूप आपल्याला पातळही नाही करायचा, खूप घट्टही नाही करायचा. अशी छान मस्त त्याची वाटी तयार व्हायला पाहिजे. एकसारखं करून घ्यायची असं. हे बघा आपला असा छान मस्त तयार झालेलं आहे. आता ह्याला आपण आता चुन्या पाडूया. चुन्या, कड्या प्रत्येकाकडं भागात वेगवेगळं बोलतात.
मी चुनी पाडताना हळूच चिमटा काढायचा. खूप पण जोरात नाही काढायचा, नाहीतर फाटली जाते ती. असाच एक प्रकार ठेवायचा. खूप बाहेर नाही घ्यायचं. जेव्हा आपण मोदक बंद करतो तेव्हा ते असं मग वाकडं दिसतं. मला वाटतं यावर्षी आपल्या सगळ्या गृहिणी नक्कीच उकडीचे मोदक करतील आणि त्यांचे घरचे खूप आणि खुश असा होतील. छान मस्त दिसतो. एवढं तरी सारण असं याच्यामध्ये पाहिजे. हात असा ठेवायचा आहे. डायरेक्ट तुम्ही बंद केलं तर चालतं, पण काय होतं हे मी एकावर एक वगैरे येतं. त्याच्यामुळे काय होतं आपल्या मोदकाला ना एक वळण येतं. दिसायला सुबक दिसतो आणि आकर्षक वाटतो आणि मेन म्हणजे काय होतं, प्रत्येकाने मोदक बघितला की त्याला तो खावासा वाटतो. हे बघा, आपले सगळे एका बाजूला पाळ्या झालेले आहेत. हे आपल्याला असं हळू बंद करत 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 वरच्या बाजूला यायचंय. त्या पारीतून मी एवढं पीठ काढलं बाहेर. त्याला खूप शेंडा नाही घ्यायचा. असं वाटलं पीठ चिटकतंय, पिठाचं बोट करा, डायरेक्ट लावा. आपला असा मोदक तयार. किती सुंदर आणि मोठा मोदक झालेला आहे. दादा साईज तर मोठा आहे, पण साईज प्रमाणे मग आपण पैसे ठरवतो हो, मोदकाचे की हो, कसे आहे? हो. त्याचं ॲक्चुअली म्हणजे तुम्ही ₹60 ला विकू शकता, ₹100 ला विकू शकता, अच्छा. ₹20 ला विकू शकता. अच्छा. त्याच्यामध्ये कसं असतं सारण आणि ते पीठ त्याचं सगळे मापं काढायची आपल्याला. मेन हां. म्हणजे काय करायचं, की नारळ कितीचा आणला ह्याचा सुद्धा 1 ग्रॅम जरी मीठ आपण वापरलं तरी ते पैशाच्या हिशोबामध्ये मोडलं जावं म्हणजे. हं. ते मोजण्याचं खरं तंत्र असतं. जेव्हा तुम्ही त्याचं मेजरमेंट सगळं काढता, की किती खर्च लागतोय, गॅस किती लागतोय किंवा त्यासाठी आपल्याला तेल, तूप जे काही वरचा माल मसाला असेल किंवा काजू, बदाम किती ग्राम घालताय, त्या सगळ्याचा रेशो काढायचा आणि त्याची टोटल मारायची. आणि मग 1 वाटी तांदळाच्या पिठामध्ये किती मोदक होतात, मग तो कितीला गेल्यावर आपला त्याच्यातला झालेला खर्च वजा करून आपल्याला किती नफा मिळावा, अच्छा. हे प्रत्येकाच्या हातात आहे खरं तर. आणि जसं ह्याला तुम्ही वरती केसरी लावून आपण आता ह्याला वाफ देऊन घेऊया. हेच मोदक तू म्हणालास, की ते डीप फ्रीज करून ठेवतात हो, आणि हे हो. परदेशात पाठवता परदेशात येतात पण जातात. किंवा साधारण मी म्हणेन मुंबई, पुण्यामध्ये पण ते जाऊ शकतात. म्हणजे जातात. पुण्या, हो. मुंबईला बाहेर परदेशातही अमेरिका, लंडन, जर्मनी वगैरे तिकडे भरपूर लोकं घेऊन जातात. घेऊन जातात. हां. मग हे खूप छान ऑप्शन सांगितलास. आज आता दादा आपल्याला दाखवतोय, की आपल्याकडे जर इडलीच्या पात्रामध्ये आपण जिथे करतो युजुअली मोदक, त्याच्याऐवजी नसेल, तरी घरच्या घरी तुमच्या घरच्या घरी सुद्धा सेटअपमध्ये हां. कसं करता येईल. तर ह्यात पाणी टाकलेलं आहे. हो. तू एक एक दगड ठेवलायचा दगड पण किंवा भांडं जे काहीही ॲडजस्ट ठेवता येतं तुम्हाला जाड. होईल, जे येस, वजनाला जड असेल ते ठेवायचंय. ते ठेवायचं. त्याच्यावरती आपल्याला ताट ठेवायचंय. हां. जाळी किंवा पुरणाची जाळी वगैरे असते ते शक्यतो नाही ठेवायची. कारण काय होतं म्हणजे खाली मोदक फुटू शकतात किंवा चिकटू शकतो. चिकटू शकतात किंवा त्याला ते खालून फोड आल्यासारखे येतात. मग ह्याच्याला तेल लावायचं की नाही नाही, तेल नाही लावायचं? लावायचं. आपण जे मोदक हां. पाणी घेतलं होतं, आपल्याला हा पाण्यात बुडवायचा आहे पूर्ण अच्छा. आणि मग आपल्याला ह्याच्यात ठेवून द्यायचं आहे. मोदक किती वेळ, किती मिनिटं स्टीम करतो आपण? एक साधारण 15 ते 20 मिनिटं स्टीम साठी ठेवून द्यायचं आपल्याला हे. घड्याळ लावून ठेवलं तरी हो, चालेल. घड्याळ लावून स्टॉपवॉच लावून तुम्ही ठेवू शकता. बरं ही करंजी तू का केली आहेस? करंजी माझी आजी-पणजी किंवा जे जुनी लोकं आहेत तर ते म्हणायचे, मोदक केले तर करंजी करायची आणि करंजी केली तर मोदक करायचाच करायचा. कारण हे बहीण-भावाचं नातं टिकून राहण्यास मदत करतं असं अच्छा. त्यांचं म्हणणं होतं आणि खरंच आहे ते. एखाद्याला समजा मोदक नाही मिळाला, तर त्याला ते करंजी पुरली जाते.
त्याच्यावरती पण अच्छा. आपल्याला थोडंसं पाण्याचा हपका मारून द्यायचा, कारण आपण डायरेक्ट ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर समजा पाणी कधी-कधी शिजायला कमी वगैरे पडलं, तर ते हे पाणी त्याला ॲडजस्ट होऊन जातं. मोदकाला फुलायला चांगलं मदतगार होतात. त्याला आपण थोडं केसरच्याही कुठे-कुठे काडी लावून देऊ. दिसायला मोदक खूप छान दिसेल आपल्याला. तर आपल्याला हे छान मस्त झाकण ठेवून एक साधारण 15-20 मिनिट आपल्याला उकड काढून द्यायची. आता आपले जवळ-जवळ 15-20 मिनिटं झालेले आहेत. आपण बघूया की मी गॅस बंद केलाय. छान मस्त आपले मोदक उकडले असतील बघा. बघा आहा! उकडल्यामुळे ते छान फुललेले पण फुलतात पण जास्त. एक मोदक खाल्ला की पोट भरेल. आरामात, आरामात. चला तर आपण मग हे आता आपण बसूया मोदक खायला. दादा, तू मगाशी सांगितलंस की गृहिणींनी व्यवसाय करायला चालू करता येतो. हं. पण सगळ्यात पहिले किंवा स्टार्टिंग कुठून करता येईल त्यांना? म्हणजे काय घेऊन स्टार्ट करता येईल? सुरुवातीला एखादा असा घटक बघा, की ज्याची लोकांना गरज आहे, हं, की जो पदार्थ प्रत्यक्ष घरात लागतो. जसं की पुरणाच्या पोळ्या आहेत किंवा जर तुम्हाला जर पुरण वगैरे पोळ्या नसतील जमत, तर सोप्पं साधं सरळ आता पावसाळा पण सुरू होईल. बरोबर. तर त्यावेळेस तुम्हाला मग कांद्याची भजी वगैरे तुम्ही करू शकता. ते आज आपण दाखवणार आहोत, की गृहिणींना, की बाहेरची जी आपण म्हणतो बाहेरची भजी एवढी चांगली का लागतात? तर बरोबर. त्याच्यामध्ये कसं टेस्टिंग पावडर असते किंवा कुठलंतरी प्रिझर्व्हेटिव्ह किंवा चव वाढवण्याचे घटक टाकले जातात. फक्त ह्याच्यामध्ये एकच फरक आहे, तो तुम्हाला मी नंतर करता-करता सांगतो. तर आपण आता हे 3 कांदे घेतोय. ह्याच्या साधारण 6-7 जणांचे भज्यांचं भागून जातं. आपण म्हणतो की 8-9 जण येणार आहेत. मग आजकालच्या गृहिणी खूप ते 10-12 कांदे कापतात आणि मग ते बनवतात. ते वाया जातं किंवा शिल्लक राहतं. तर जेव्हा तुम्ही बिझनेस करणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला सगळं ह्याच्यामध्ये मेजरमेंट आणि मापं माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण ओवा अंदाजे टाकतो, पण ओवा सुद्धा मोजूनच घेतला पाहिजे. मीठ सुद्धा मोजूनच घेतलं पाहिजे. म्हणजे आज केलेली भजी 10 वर्षानंतरही जरी खाल्ली, तर ती त्याच चवीची लागायला हवी. तर त्यासाठी तुम्हाला ओवा, सोडा, मीठ, बेसन पीठ किंवा कांदे हे जे आहे, ते सगळं तुम्हाला मोजूनच घ्यायचंय. इव्हन हिरव्या मिरच्या सुद्धा ज्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला मोजूनच घ्यायच्या आहेत. तर आता तुम्ही म्हणाल, की मग हे मोजून घेण्याचं माप कशी आहे? कारण प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक प्रांतामध्ये प्रत्येकाच्या आता जसं कोल्हापूरला तिखट खूप खातात, पुण्यामध्ये जरा मिडल खातात, काही-काही भागामध्ये जरा गोडसर खातात किंवा प्रत्येकाला तिखट आवडतं, कोणाला फिकं आवडतं. तर ते तुम्ही तुमच्या एरियामध्ये सर्च करा, की आपल्याला कुठल्या पद्धतीचे भजी बनवायचे आहेत किंवा कुठल्या पदार्थाचा घटक बनवायचा किंवा पदार्थ बनवायचा आहे. किंवा तिखट हां, जसं पाहिजे तिखट, तसं. मीठ एरियानुसार ते मॅटर करतं खरं तर आणि मग त्याच्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या कमी करा किंवा आता ह्याच्यामध्ये मी आल्याचा तुकडा पण बघा फार कमी घेतलाय. आजकाल लोकं काय करतात किंवा एखादी गृहिणी काय करते, की येत नाही स्वयंपाक मग काहीतरी झाकण्यासाठी मसाल्याचा मारा कर किंवा एखादं तिखट बनव किंवा फिकं बनव. म्हणजे असं असतं, की काहीतरी झाकण्यासाठी काहीतरी वरून टाकलं जातं. पण याची काहीच गरज नसते खरं तर. तुम्ही जर योग्य प्रमाणात सगळ्या गोष्टी टाकल्या, तर पदार्थ योग्यच होणार आणि छानच खाण्याचाच होणार. योग्य होणार आहे आणि मेन म्हणजे आवडीचा होणार आहे. चला तर मग सुरू करूया भजी. चालेल. आता मी कांदा कापतो. पण उभं खेकडा करायचा असेल तर सर्रास लोक असा असा कांदा कापतात उभावाला. पण मी काय करतो आता तुम्ही आला आहात, तुम्हाला जर गोल भजी काय होतं खेकडा भाजायला ना भजी कडक करावं लागतात. वयस्कर लोकांना ते चावत नाहीत किंवा त्याच्यामध्ये तेल खूप राहतं. म्हणून ही माझी प्रोसेस अशी आहे. मी थोडे याला असे क्रंच करू म्हणजे आपलं तुकडे करतो. बारीक बारीक कापतोस. पण नाही आणि खूप मोठेही नाही. हे बघा असे एकसारखे तुकडे. अच्छा. म्हणजे याचा जो आहे ना, ह्याच्यामुळे काय होतं आपल्याला गोल भजी करायचे आहेत. मग हे भजी केल्यानंतर भजी खायला रुचकर पण लागते आणि हां. चावता आणि येते. मऊ असतात मेन म्हणजे. आता अशा प्रकारे आपण सगळा कांदा कापून घेऊया. आता बघा हे 3 कांद्याचं आपल्याला चिरून झालेलं आहे. तर त्यासाठी मी मला जरा मध्यम थोडंसं तिखट लागतं म्हणून 5 मिरच्या घेतल्यात. 1 इंचाचा आल्याचा तुकडा आहे आणि अर्धा चमचा मी अख्खे धणे घेतलेत. आता हे आपण मिक्सरला ओबड-धोबड वाटून घेणार आहोत. खूप पेस्ट पण नाही करायची
आणि खूप जाड पण नाही ठेवायचं. आणि हे ओवा? ओवा नंतर आपण पिठामध्ये घालणार आहोत. जेव्हा पीठ मळू ना आपण अच्छा. त्यावेळेस. आता हे आपण मिक्सरला असं तोडून घेऊ. तोडल्यामुळे काय होतं सांगू का? असे तुकडे केल्यामुळे जाडसर वाटायला एकसारखापणा येतो. काही-काही बायका काय करतात, अख्खं टाकतात, चल टाक उरक, उरक. जसं गुराला खाऊ घातल्यासारखं. तसं नाही. आपल्याला छान खाण्याचा पदार्थ बनवायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर चिरून घालू. खूपही नाही घालायची, नाहीतर मग ते कोथिंबिरीची भजी लागतात. कांद्याची भजी नाही लागत मग. हां. हं. आता बघा आपण हे मगाशी वाटण केलेलं सगळं टाकून द्यायचं याच्यामध्ये. तुम्हाला दिसताना खूप दिसल, पण आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ येणार आहे. त्याच्यामुळे बेसन पीठ येणार आहे. त्याच्यामुळे काय होईल, जास्त होतं. आता ह्याच्यामध्येच मी ओवा टाकतोय. साधारण किती आहे ओवा? ओवा अर्धा चमचाच्या आसपास वगैरे. अर्धा चमचा खायचा सोडा. अच्छा. सोडा नसेल घालायचा तर? चालू शकतं, पण भजी असे छान मस्त नाही लागत मग, बरं. नाही का त्याने. आणि त्या ह्याच्यामध्ये आपल्याला बसेल तेवढं बेसन घालायचंय. अच्छा, पाणी घालायचंच नाहीये? नाही, सुरुवातीला आधी मिक्स करून घ्यायचं हे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये खूप जरी बेसन पीठ घातलं, तर ते मग पिठूळ-पिठूळ लागतात. म्हणजे कांदा कुठेतरी लागतो. मग ते बेसन पिठाची भजी होतात, कांद्याची होत नाहीत. ह्याला प्रमाण व्यवस्थित पाहिजेत. हे कसं 3-4 वेळा केल्यानंतरच तुम्हाला समजून जाईल ते. हे बघा, आपल्या सगळ्या कांद्याला एकसारखं बेसन पीठ लागले म्हणजे घोळला कांदा व्यवस्थित. तर मग आता ह्याच्यामध्ये वरतून मीठ घालायचं चवीनुसार चवीनुसार. किंवा अंदाज? हां, अंदाजे किंवा चवीनुसार, आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता. मगाशी मी जे म्हणलं, की मी तुम्हाला एक ट्विस्ट सांगणार आहे. तर हे जे पीठ आहे, हे थोडंसं भरडं आहे. म्हणजे मी आपण घरी दळलेलं पीठ आहे हे. ह्याच्यामुळे भजी खुसखुशीत व्हायला मदत मदत होते. होते आणि तेल कमी पितात मेन म्हणजे. आणि काही-काही बायका काय कशा करतात किंवा नाही का पाहुणा आला तर चल पटकन मीठ काहीतरी घाल, टाक कसं तरी भजी तरच होतंय असं म्हणतात. पण ह्याची प्रोसेस असते. जसं मी सुरुवातीला पहिलं काय-काय टाकलं हे तुम्हाला बघितलं तुम्हाला कळून जाईल. मीठ सगळ्यात शेवटी पीठ घातल्यानंतर मीठ का घालायचं? कारण कांद्याला पाणी सुटतं म्हणजे ते बॅटर पातळ-पातळ होत जातं आणि तेल खूप पितं. म्हणून नंतर मीठ घालायचं जेणेकरून मिठाला त्या कांद्याला पाणी नाही सुटणार. असं आणि आता तेलकट पण होणार नाही. तेलकट पण होणार नाही. आता याच्यामध्ये पण आपण थोडं-थोडं करतच पाणी टाकायचंय. एकदम पण नाही ओतायचं. आता ह्याचा आपल्याला घट्ट गोळा पण नाही करायचा आणि खूप पातळही नाही करायचं. मग हे पीठ झाल्यावर एक 5-10 मिनिटं असंच ठेवावं लागतं हां, की डायरेक्ट थोडंसं भजी एक 5-10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी किंवा त्यातले मसाले एकजीव होण्यासाठी ठेवून द्यायचं झाकण ठेवून. मग जरा अजून खमंगपणा त्याच्यामध्ये उतरतो. नाही का, अजून थोडंसंच पाणी लागेल, खूप नाही. मी अर्ध्याच्याही अर्धा ग्लास म्हणजे एक साधारण आपण असं म्हणू अर्धीच्याही अर्धी वाटी पाणी लागलं मला. तर तुम्हाला याच्यामध्ये कांदा दिसेल, पण जेव्हा भजी तळाल ना तुम्ही, तर त्यावेळेस तुम्हाला पीठ आणि कांदा प्रमाण योग्य दिसेल. तर ती कांद्याची भजी. पाहुणे यायच्या आधी करू शकतो किंवा जर पाहुणे जास्त वेळ थांबायला नको असतील तर जरा हळू-हळू प्रोसेस हां, करायची. हळू प्रोसेस करू शकतो. म्हणजे आता हे आपलं तोपर्यंत तयार आहे. पाहुणे थांबले तर ठीक, नाही थांबले तर तर ठीक. ठीक. किंवा कसं करू शकता तुम्ही सगळं घालायचं ह्याच्यामध्ये. मीठ आणि सोडा नाही घालायचा. पीठ वगैरे घालून तुम्ही झाकण ठेवू शकता ह्याला. मग ते दिवसभर म्हणलं तरी राहतं. त्यातला हो. कांदा कडू होत नाही. असं. फक्त पाणी, मीठ आणि सोडा टाकायचा वेळेवरती, मिक्स करायचं आणि लगेच तळायला घेतलं तरी चालतं. आता बघा तेल तापलंय. आपण ह्या हिरव्या मिरच्या अजून एक्स्ट्रा वरतून खाण्यासाठी मधून अशा पोट फाडलंय यांचं. तुम्ही बघू शकता. कारण काय होतं जर अख्खी तेलात टाकली तर ती फुटते आणि मग तेल उडतं. त्याच्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचं हे. फक्त तळताना एक खबरदारी घ्यायची. काहीतरी झाकण, डिश वगैरे असे सोबत ठेवा कारण तेल फार उडतं. हे बघा आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत. आता एका डिशमध्ये काढायच्या आणि ह्याच्यावरती मीठ टाकायचं. आता आपण असं पण भजी तळून घेऊया. आता बघा त्याच तेलामध्ये आपल्याला ह्याच्यात सोडा टाकलेला आहे आपण आणि पीठ जाड आहे म्हणून सोडताना आपल्याला भजी सुपारी एवढी सोडायची. म्हणजे साईज आपण थोडं ठरवू शकतो त्यातल्या छोटा-मोठा त्यात. करू शकतो, पण काय होतं जेवढं तुम्ही असं सुपारी एवढं सोडसाल ना भजी, तर ते फुलले पण जातात आणि आतून तळले पण जातात आणि लवकर तळतात मेन म्हणजे गॅस कमी लागतो मेन. मोठं तळल्यानंतर मोठी भजी सोडल्यानंतर काय होतं सांगू का? आत तळायला तेवढा तेवढा वेळ द्यावा वेळ जा. लागतो त्याला आणि मग तेवढे पेशन्स आजकाल पाहुण्यांकडे पण नसतात. पाहुणे थांबत नाहीत मग.
ह्या साइजची भजी साधारण एक 7 ते 8 किंवा 9 भजी तुम्ही 10 भजी देऊ शकता. एक साधारण ₹30 प्लेट तुम्ही देऊ शकता. आता ह्या 2 कांद्यामध्ये नाही म्हणलं तरी आपल्याला 8 ते 9 प्लेट होणार. 10 प्लेट पकडू आपण. ₹30 प्रमाणे ₹300 आपले होऊ शकतात. प्लस ऑर्डर्स घ्यायला पण सोपं जातं. सोपं जातं. म्हणजे बाकीचं जे जेवण आपल्या गृहिणी इतकं सुंदर-सुंदर रुचकर बनवतात, हो. त्याबरोबर ही अशी भजी दिली तर त्यांना अजून खूपच जेवणाला शोभा येते. ताटाला येस. चविष्ट लागतं अजून. आणि गणपती बाप्पाला पण ही म्हणजे देवाला नाही आवडतात. चालत हो. कांदा, पण तरी गणपतीच्या नंतर जेव्हा एवढं सगळं गोड खाऊन होतं, बरोबर. त्यानंतर भजीचा एक आनंद वेगळा आहे. ऑफकोर्स आता पावसाळा येतोय, तर भजी तर प्रत्येकाकडे बनेलच घरी. याच्यात जर कांदा नको असेल तर तुम्ही मग पालक आहे, मेथी आहे, कोथिंबीर आहे, बटाटा आहे. बटाटा आहे. तुम्ही सेम करू शकता असंच. प्रोसेस फक्त सेम ठेवायची. हां, प्रोसेस सेम ठेवायची. कांद्याची ओवा कधी टाकला, जिरं कधी टाकलं, ओवा कधी टाकला, मीठ कधी टाकलं, सोडा कधी टाकला. कारण जर प्रत्येक घटकामध्ये जर तुम्ही मीठ आधी टाकलं, मग त्याला पाणी सुटणार आहे आणि पाणी सुटल्यामुळे भज्याची चव निघून जाते. आता बघा आपले एकसारखे भजे तळून होतात आहे. हे तळत असताना थोडेच सोडायचे. आपण म्हणतो की चला उरकाव पटपट, पटपट. जास्त टाकली भजी, की तेवढं पलटायला तेवढा वेळ लागतो. इकडची भजी फिरवेपर्यंत इकडे भजे करपून जातात. मग थोडे टाकले की आपल्याला इझी त्यांना हँडल करायला सोपं जातं. प्रत्येक भज्याकडे लक्ष देता येतं मेन म्हणजे. बघा आपली भजी छान मस्त तळून झालेली आहेत. जे केटरिंग करतात किंवा व्यवसाय करतात किंवा एखादी गृहिणी तिला जर समजा 100 लोकांची ऑर्डर आली, तर याच्यामध्ये हाफ फ्राय पण आपण करून ठेवू शकतो किंवा रात्री जरी करून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जरी तुम्ही तळून जरी दिले तरी ते चालतात. हाफ फ्राय म्हणजे टाकलं, वर आलं की लगेच काढून घ्यायचं ते. आता बघा आपले भजे झालेले आहेत. आपण हे असं काढून घेऊया. काही लोकं सांगतात, की तेलात मीठ टाकल्यावर तेल हो, कमी शोषलं जातं. तर हो. हे खरं आहे का? खरं आहे ते. पण आता आपण नाही टाकलं कारण का आपलं पीठ आहे ते जाड आहे. पीठ घट्ट आहे, हं. पातळ नाहीये. आता आपण बाकीचे पण भजे असे तळून घेऊ. दादा तू मिरची का घातलीस? लाल तिखट खरं मी बघितलंय घालताना. हो, लाल तिखटाचे पण चांगले असतात. पण लाल तिखट आहे ना सहसा पचत नाही कुणाला. बाधतं ते बरं. पोट बिघडणं वगैरे नाही का? हां. आणि हिरवी मिरची घातल्यामुळे काय होतं त्याला चव पण चांगली लागते आणि हिरवी मिरची आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मेन म्हणजे आपण म्हणतो तिखट आहे, खाऊ हं. नका, पोट बिघडतं वगैरे, वगैरे. पण प्रमाणात आणि थोडीशी जर हिरवी मिरची रोजच्या आहारात घेतली तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढायला सुद्धा मदत करते. आणि मेन शरीरातली आपण जसं इलेक्ट्रिसिटी आपल्याला गरजेची असते, बल्ब लागतो. तसं शरीरामधले एनर्जी ठेवण्याचं काम हिरवी मिरची करते. आणि भज्यात टाकण्याचं कारण असं तुम्ही म्हणताल, की मग भज्यातली मिरची बाधणार नाही का? किंवा पोट वगैरे खराब होईल का? असं शंका असतात माणसांना. पण मिरची भाज्यासोबत तळून आलेली असते. आणि तळलेली मिरची आठवड्यातून किंवा दिवसा जेवणात आहारात एक-एक मिरची जरी खाल्ली, जे जेवण खातात त्यातले जे काही घटक मिळायचे ते मिरचीमुळे तुमच्या शरीराला लागतात. अंगी लागणं आपण म्हणतो. तसा तो प्रकार असतो. म्हणजे आपण म्हणतो हिरवी मिरची. पण हिरवी मिरची खूप आयुर्वेदिकदृष्ट्या खूप फायदेशीर आहे. नाही अजून खूपच सुंदर झाली आहे भजी. मी खाऊन बघितली. मला खूपच आवडली. तर नक्कीच ह्याचा फायदा आपल्या गृहिणी घेतील आता. पुरणपोळीची रेसिपी. आता सगळ्यात आपल्याला जी हरभऱ्याची डाळ असते, तर मी साधारण 3 तास तिला भिजत ठेवली. आपल्याला पुरणच करायचंय. तुम्ही डायरेक्टली लावू शकता, पण काय होतं, एकतर आपल्याला गॅस वाचवायचा आहे. दुसरी गोष्ट पटकन आणि मऊ शिजली पाहिजे ती. असे कण-कण नाही लागले पाहिजे तिचे आणि म्हणून त्यासाठी आपल्याला डाळ ही जी आहे ती 3 ते 4 तास भिजत ठेवायची आहे. साध्या पाण्यात ठेवायची, 4-5 वेळा धुवायची आणि भिजत ठेवायची. चांगली मस्त फुलते. आता आपण हिला कुकरमध्ये टाकून शिजवून घेऊया. साधारण किती वाटी डाळ घेतली आहेस दादा तू? हे 2 वाटी डाळ आहे आता सध्या. अच्छा आणि त्यात पाणी किती घालणार? पाणी आपल्याला जर कड जास्त काढायचा असेल त्याचा, तर हां. साधारण 2 वाटीला 4-5 वाटी जरी घातलं तरी चालतं. हं. जर तुम्हाला फक्त आता ज्या काही गृहिणी आहेत, की फक्त पुरणाच्या पोळींची ऑर्डर बरोबर. घेतात, तर मग जेवढी डाळ आहे तेवढंच पाणी घालायचं आपल्याला. तर आता बायकांना शंका येते, की नाही का तेवढंच पाणी घातलं डाळ खाली वगैरे लागू शकते बरोबर. वगैरे. पण ह्याचं म्हणून तर डाळ भिजत का घ्यायची? एकतर पाणी कमी लागतं. दुसरी गोष्ट शिजवताना ते शिटीतून बाहेर येतं म्हणतो ना आपण, तर हो. ते होत नाही. आणि तिसरी गोष्ट लवकर शिजलं जातं. आणि मेन म्हणजे कसं डाळ आपली फुलली असल्यामुळे, भिजली हं. असल्यामुळे
तर लवकर शिजते मेन म्हणजे. आता बघा जेवढी डाळ आहे तेवढंच मी पाणी घातलंय. आता ह्याच्याच मध्ये आपल्याला लोकं पुरण करताना, परतताना मीठ घालतात. पण त्याची चव त्याने पोळ्या फुटतात खरं तर. म्हणून आपल्याला मीठ ह्याच्यामध्येच घालायचे डाळ शिजताना. त्याची 2 कारणं, पोळ्या आपल्यानंतर चांगल्या होतात आणि दुसरं कारण डाळ लवकर शिजली जाते. साधारण किती मीठ घातलं दादा तू 3 एक वाट्यांना? 2 वाट्यांना साधारण एक 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्येच आपल्याला हळद पण घालायची आहे पुरण शिजतानाच. त्याच्यामुळं काय होतं आपलं पुरण महिना 2 महिने टिकायला मदत होते. मदत होते. एक साधारण अर्धा चमचा मी हळद घातली आहे आणि ह्याच्याच मध्ये आपल्याला एक साधारण 1 पळी आपल्याला तेल घालायचंय. आणि आता आपण ह्याला एक 1 शिट्टी जरी घेतली तरी आपली डाळ शिजून होते. कारण आपली 3 ते 4 तास डाळ भिजलेली चांगली. आता आपण हे डाळ शिजवून घेतलेली हो, आहे. डाळ शिजवून घेतलेली. मग तुम्हाला जेवढी मी डाळ तेवढंच गूळ घालायचा? हो, तेवढाच गूळ घालायचा. 1 किलो डाळ असेल तर 1च किलो गूळ घालायचा. अच्छा. जर तुम्हाला फार गोड आवडत असेल तर तुम्ही थोडासा वाढवू शकता. पण काय होतं थोडा गूळ गूळ जर वाढवला तर पोळ्या, पुरण जे आहे ते कडक बनू शकतं कारण गुळाचा पाक तयार होतो. आणि आता बघा डाळ भिजवल्यामुळे आणि एकच शिट्टी काढली आपण 4-5 शिट्ट्या घेण्याची गरजच नाही लागली. आता बघा अजून हटायचंय, हलवायचंय ह्याला भरपूर चांगलं तर आताच इथं वाटलं गेले बऱ्यापैकी. आणि गूळ आणि डाळ घातल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचे. त्याच्यामुळे काय होतं पुरण फुलतं आणि भरपूर दिवस टिकायला मदत होते. आता हे आपण चांगलं पुरण शिजवून घेऊ आणि जाळी आहेत माझ्याकडे त्याच्यावरती वाटून घेऊया. म्हणजे यंत्र नसेल तरी हां, चालेल? यंत्र नसलं तरी चालेल. जाळ्या मिळतात आजकाल मार्केटमध्ये. आपण चाळणी आपण म्हणतो तसंच हां. चाळणी आपण म्हणू शकतो. ग्लासनी, तांब्यानी, फुलपत्रानी वगैरे आपण ते वाटून घेऊ शकतो. पाट्यावर वाटू शकतो पण आता तो जमाना आजकाल कोणी नाही करत. नाही. खरं तर ते वाटणं चांगलं होतं कारण त्याने खांदे, छाती, फुफ्फुसाचा व्यायाम व्हायचा, हात मजबूत व्हायचे, दणकट व्हायचे. आपलं बघा आता किती छान मस्त पुरण व्यवस्थित वाटून वाटून झालेलं आहे. झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सेम जायफळ आणि विलायचीची पूड घालायची. शिजताना मी म्हणलं शिजताना नाही घालायची कारण ती लवकर शिजली जाते आणि मग त्याचा गंध निघून जातो. गेल्यानंतर हे आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. हे झालं. आता ह्याच्यामध्ये जर कोणी पुरणपोळीचा व्यवसाय करणार असेल तर वजन काटा घ्यायचा. तुम्ही किती ग्रॅमचं पुरण करणार आहात म्हणजे किती तुम्हाला पोळी मोठी हवी आहे. मग साधारण असं 50 ग्रॅम, 65 ग्रॅम, 55 ग्रॅम, 1000 पोळ्या असो, पुरणाच्या पोळ्या असो, असे गोळे करून ओल्या फडक्याखाली झाकण करून ठेवून द्यायचे. म्हणजे तुमचं प्रत्येक वेळी काय होतं कणकेचा हात आणि पुरणाचे ह्या हात ते चिकटतात आणि पोळ्या फाटल्या जातात आपल्या. जर असा गोळा तयार असेल तर काम आपलं पटपट, पटपट होऊन जातं. आता आपल्याला पुरणाच्या पोळीसाठी आपल्याला पीठ मळायचंय. तर मी साधारण 2 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घातलेला आहे मी. मैदा ऑप्शनल आहे. पण मैदा घातल्यामुळे काय होतं त्या पोळीला बाइंडिंग येतं चांगलं आणि टिकायला खूप मदत होते. याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार तुम्ही अंदाजे मीठ घालू शकता. आता हे आपल्याला छान मस्त पातळ मळून घ्यायचंय. याच्यामध्ये विसरलो मी हळद घालायची थोडीशी. छान मस्त मळून घेऊया आपण हे. बघा आपलं छान पीठ मळलं गेलेलं आहे. थोडंसं तेल लावून ह्याला तिंबून घ्यायचं. जेवढं तुम्ही मळाल तेवढं ते पीठ चांगलं मळलं आणि मऊ होतं, हलकं होतं मेन म्हणजे. आता याला साधारण अर्धा तास रेस्ट करायला ठेवून द्यायचं. मी ऐकलंय की तुझ्याकडे सेलिब्रिटीज पण खूप येतात. खूप येतात. काहींची नावं सांगशील जरा? कारण आपल्या नावं सगळ्यांची लाडके सेलिब्रिटीज आहेत. अशोक मामा वगैरे आहेत किंवा अ, प्राजक्ता माळी आहेत, त्यांची आई वगैरे आहेत. निलेश दादा आहे. चला हवा येऊ द्या. आहेत असे भरपूर जण आहेत म्हणजे आता फिल्म इंडस्ट्री आहे. स्वामी समर्थ सीरियल मधले वगैरे जण येतात काय बऱ्यापैकी.